नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे। या सोहळ्यासाठी मंदिराच्या न्यास समितीने जोरदार तयारी केली आहे। या सोहळ्यासाठी देशासह जगभरातील मान्यवर हजेरी लावणार आहेत। राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचा बहुमान देशातील 11 दाम्पत्यांना मिळाला आहे। त्यात नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याचा समावेश आहे। 22 जानेवारीला अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रभू श्रीरामाची पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला मिळाला आहे। विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे अशी त्यांची नावे आहेत। देशभरातील 11 जोडप्यांना ही संधी मिळाली असून यात कांबळे दाम्पत्य देखील आहेत। राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या दाम्पत्यांना 15 जानेवारीपासून नियमांचं पालन करावं लागणार आहे। या दाम्पत्यांना 15 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत कडक 45 नियमांचं पालन करावं लागणार आहे। यात वस्त्र परिधान ते जेवणापर्यंतच्या नियमांचा समावेश आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।